टिकते ना आमची पप्पा अपंग आहेत म्हणून मोबाईल घ्यायची ही नाही. सरांनी समजायला फोन करून सांगितलं लॉकडाऊन बंद आहे, ऑनलाईन क्लास चालू होणार आहेत. समजांनी ऑनलाईन क्लास करायला चालू केलं. तेव्हाच आमच्याकडे मोबाईल नाही म्हणून आम्ही करायला चालू नाही. पुन्हा सरांनी फोन करून मला सांगितलं शाळेत येत जा. शाळेत मी येत जातो, सर मला शिकवित जातात आणि मोबाईल घ्यायला माझ्या पप्पा अपंग आहेत. पप्पा फवारून पैसे जमा केलेले सारे किराण्याला जातात, इकडं बाहेर ती कशाला बी जातात आणि मम्मी काम करून शेतीबाजीकडून ते भाकरी ज्वारीचं भागवते. पुन्हा मम्मीकडे पैसे आलेले कसे टिकते ना आमची पप्पा अपंग आहेत म्हणून मोबाईल घ्यायची ही नाही. गणेश सुधाकर पन्हाळे हा अतिशय कष्टकरी अशा कुटुंबातला मुलगा आहे. त्याचे जे पालक आहेत, त्याचे वडील अपंग आहेत, तरी पण ते स्वतःच्या शेतामध्ये काम करतात. वेळ प्रसंगी दुसऱ्याच्या शेतामध्ये ते मजुरीसाठी जातात. त्याची जी आई आहे ती शेतामध्ये काम करून आई आणि वडील त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. ज्यावेळी ऑनलाईन शिक्षण सुरू झालं त्यावेळी त्याच्या वर्गामध्ये गणेश हा एकमेव असा मुलगा होता की जो ऑनलाईन शिक्षणामध्ये सहभागी होत नव्हता किंवा होऊ शकत नव्हता. त्यावेळी त्याच्या आईशी ज्यावेळी संपर्क झाला त्यावेळी त्यांनी सांगितलं की मुलांनी शिकावं ही आमची खूप इच्छा आहे, पण आम्ही काही मोबाईल उपलब्ध करून देऊ शकत नाही. तुमच्याच्याने शक्य असेल तर तुम्ही काहीतरी करा. असंही 11वी-12वीच्या वर्गाच्या अध्यापनाच्या निमित्तानं आम्ही पूर्णवेळ परिसरामध्ये असतो. या काळामध्ये गणेशच्या शिक्षणासाठी काही प्रयत्न करता आला तर करावा म्हणून 11वी आणि 12वीचं अध्यापन करत करत त्याच्या शिक्षणासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. पहिल्या दिवसापासून त्याच्या शिक्षणासाठी जे जे काही प्रयत्न केले, ज्या काही ऍक्टिव्हिटीज त्याच्याकडनं आम्ही करून घेतल्या, त्या सगळ्या गोष्टींना गणेशनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिलेला आहे.